मोहनच्या आयुष्याची सुरुवात झाली तेव्हा तो केवळ 5 वर्षांचा होता. त्या नाजूक वयात त्याचं कोवळं मन एवढंच समजू शकलं जितकं एखादं निरागस मूल समजू शकतं. त्याच्यासाठी जग एक गूढ होतं आणि त्या गुढात एक चेहरा त्याला आपलासा वाटायचा. म्हातारी आई. एक अशी बाई होती जिच्या चेहऱ्यावर काळाच्या सुरकुत्या होत्या आणि अंगावरची कपडेसुद्धा इतकी जुनी की जागोजागी ठिगळ लावलेली होती. तरीही तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती जी मोहनच्या मनाला शांतता देत होती. म्हातारी आई रस्त्याच्या कडेला बसून भीक मागायची. ती एका जुनाट खडकाजवळ आपली फाटकी चटई अंथरून बसायची आणि येणाऱ्या जाणाऱ्यांकडून खाणं किंवा पैसे मिळतील अशी आशा करत राहायची. मोहन लहानगा तिच्याच शेजारी असायचा. कधी तिच्या मांडीवर झोपी जायचा, कधी रस्त्यावर खडूंचे खेळ खेळायचा आणि कधी दूर जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांकडे पाहत बसायचा. मोहनला माहीत नव्हतं की तो कुठून आलाय आणि हेही माहीत नव्हतं की ही म्हातारी त्याची खरी आई आहे की नाही. पण त्या छोट्याशा मुलासाठी म्हातारी आई म्हणजेच सगळं काही होतं. आई, सखी आणि त्याचं अख्खं विश्व. म्हातारी त्याला प्रेमाने मोहन म्हणायची. त्याचं खरं नाव काय होतं हे कदाचित तिलाही माहीत नव्हतं, पण तिनं त्याला हे नाव दिलं होतं आणि मोहनला हे नाव फारच प्रिय होतं. म्हाताऱ्या आईला भीक म्हणून जे मिळायचं त्यावर मोहनचं पोट भरायचं. कधी कोरडी भाकरी, कधी मूठभर भात आणि एखादा दयाळू माणूस काही जास्त दिलं तर एखादं फळ किंवा गोडधोडसुद्धा मिळायचं. मोहनसाठी हे सगळं सामान्यच होतं. त्याला भूक म्हणजे काय हे समजलं नव्हतं, कारण म्हातारी आई रोज त्याला काही ना काही खायला द्यायची. सकाळी सूर्याची किरणं रस्त्यावर पडायची तेव्हा म्हातारी आई त्याला हलवून उठवायची. ती त्याला जवळ बसवायची आणि म्हणायची, मोहन, आज काहीतरी चांगलं मिळेल बघ. मोहन तिचं ऐकून गोड हसायचा. त्याला म्हातारी आईच्या शब्दांवर विश्वास होता. त्याला हे समजत नव्हतं की तिचं जीवन किती कठीण आहे. त्याला तिच्या मांडीवर बसणं, तिचं बोलणं ऐकणं हाच सगळ्यात मोठा दिलासा वाटायचा. रस्त्याच्या कडेला जिथे लोक घाईघाईने चालायचे, म्हातारी आई कटोरी पुढे करत बसलेली असायची. काही लोक दया दाखवून पैसे द्यायचे, काही रोटी द्यायचे आणि काही तिला झिडकारून पळवून लावायचे. मोहनला हे सगळं बघून विचित्र वाटायचं, पण तो काही बोलायचा नाही. तो फक्त तिच्याजवळ बसून राहायचा आणि तिचं बोलणं ऐकत राहायचा. जसा मोहन मोठा होत गेला तशी त्याची समज वाढू लागली. 7-8 वर्षांचा झाला तसा त्याच्या लक्षात येऊ लागलं की रस्त्यावर सगळेच लोक भीक मागत नाही. काही लोक मेहनत करतात. कोणी भाजी विकतो, कोणी रिक्षा चालवतो, तर कोणी दुकानात काम करतो. मोहनने पाहिलं की हे लोक मेहनतीने पैसे कमावतात आणि त्यांच्याकडे काहीतरी असतं. त्याला पैशांची किंमत कळायला लागली. एक दिवस त्याने विचारलं, आई, हे लोक इतके पैसे कसे कमावतात? म्हातारी आईने त्याच्याकडे बघितलं आणि हळू आवाजात म्हणाली, मोहन, पैसा मेहनतीने मिळतो. हे लोक दिवसभर काम करतात म्हणून त्यांच्याकडे पैसे असतात. आपल्यासारखे लोक जे भीक मागतात त्यांना फक्त दया मिळते. मोहनला तिचं बोलणं पूर्ण समजलं नाही, पण त्याच्या मनात एक विचार पक्का झाला की तो सुद्धा एक दिवस मेहनत करून पैसे कमवेल. जेव्हा मोहन 12 वर्षांचा झाला तेव्हा एक असा दिवस आला ज्याने त्याचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. त्या सकाळी नेहमीप्रमाणे म्हातारी आई आपली चटई घेऊन त्या जुन्या खडकावर बसली होती. मोहन तिच्याच जवळ खेळत होता. त्याने पाहिलं की म्हातारी आईचा श्वास धाप लागल्यासारखा होत होता. तिचा चेहरा फिकट पडला होता आणि डोळे हळूहळू मिटत चालले होते. मोहन घाबरला. तो धावत तिच्याजवळ गेला आणि तिला हलवू लागला. आई, उठ ना, काय झालं? असं म्हणत तो ओरडू लागला. पण म्हातारी आई उठलीच नाही. ती त्या खडकाजवळ रस्त्याच्या कडेला कायमची झोपी गेली होती. मोहनला समजलं नाही की हे नेमकं काय झालं. तो रडत राहिला, ओरडत राहिला. काही लोक जमा झाले, पण त्याला समजावणारं कोणी नव्हतं. जी म्हातारी आई त्याची सगळी दुनिया होती
ती आता या दुनियेत नव्हती. त्या दिवसापासून मोहनच्या आयुष्यात काळोख पसरला. ज्या रस्त्यांवर तो म्हातारी आईसोबत सुरक्षित वाटायचा त्या आता त्याला भीतीदायक वाटू लागल्या. त्याला भूक लागायची, पण आता त्याला खायला घालणारं कोणी नव्हतं. आधी म्हातारी आई जशी मिळेल त्यातून त्याचं पोट भरायची, पण आता मोहनला काहीतरी करावं लागणार होतं. त्याने जे पाहिलं होतं तेच त्याने करायला सुरुवात केली, भीक मागणं. तो रस्त्यांवर, देवळांच्या बाहेर, बाजारामध्ये, जिथे जास्त लोक असायचे तिथे आपली छोटीशी हाताची ताटवी पुढे करत उभा राहायचा. काही लोक त्याला एखादा रुपया द्यायचे, काही भाकरी आणि काहींनी तर रागवून हाकलूनही लावायचे. आता मोहनला हे सगळं सामान्य वाटू लागलं होतं. त्याला समजलं होतं की जर जगायचं असेल, खायचं असेल तर भीक मागावी लागेल. 2 वर्ष मोहनने हेच केलं. तो रस्त्यांवर भटकायचा, भीक मागायचा आणि रात्री कधी झाडाखाली तर कधी मंदिराच्या पायऱ्यांवर झोपायचा. या 2 वर्षात त्याने खूप काही पाहिलं. त्याला समजलं की रस्त्यावर फक्त भिकारीच राहत नाही, काही लोक मेहनत करून जगतात आणि त्यांचं जीवन थोडं बरं दिसतं. मोहनच्या मनात एक विचार येऊ लागला, मीही काही काम करू शकतो का? मीही मेहनत करून पैसे कमावू शकतो का? त्याला म्हाताऱ्या आईचे शब्द आठवायचे, पैसा मेहनतीने मिळतो. तो विचार करायचा की जर आपण मेहनत केली तर कदाचित आपल्याला भीक मागावी लागणार नाही. एक दिवस जेव्हा मोहन 13 वर्षाचा झाला, तो एका मंदिराजवळ भीक मागत होता. तिथे त्याने एक म्हातारा माणूस पाहिला, शैलेश नावाचा. शैलेश मंदिराच्या बाहेर एक छोटीशी पेटी आणि ब्रश घेऊन बसला होता. तो लोकांचे बूट पॉलिश करत होता. मोहनने पाहिलं की शैलेशकडे बरेच लोक येतात. कोणी बुटं चमकावून घेत होतं, कोणी चप्पल, आणि त्या बदल्यात त्याला पैसे देत होते. मोहनला हे बघून आश्चर्य वाटलं. शैलेशला कोणी दयाळूपणामुळे पैसे देत नव्हतं, तो त्याच्या मेहनतीने पैसे कमवत होता. मोहनच्या मनात विचार आला, जर मीही हे केलं तर मलाही भीक मागावी लागणार नाही. मीही मेहनत करून पैसे कमावू शकतो. आणि तो शैलेशकडे गेला, म्हणाला, शैलेश काका, मला हे काम शिकायचंय, मला पैसे कमवायचे आहेत, मला शिकवा ना. त्यांनी मोहनकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं. मोहनची अवस्था बघून त्याला दया आली. त्याचे कपडे फाटलेले, चेहरा धुळीने भरलेला आणि केस फिसकटलेले, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती जी शैलेशच्या मनाला भिडली. त्याला वाटलं, हा मुलगा लहान आहे, पण यात काहीतरी करून दाखवायची जिद्द आहे. त्याने मोहनला आपल्यासोबत ठेवून घेतलं. त्याने मोहनला बूट पॉलिश करणं शिकवलं. आधी ब्रशने बूट स्वच्छ करायचे, मग पॉलिश लावायची आणि शेवटी कापडाने चांगलं रगडून त्यांना चमकवायचं. हे त्याने समजावून सांगितलं. मोहनने हे सगळं खूप लक्षपूर्वक शिकलं. तो रोज सकाळी लवकर उठायचा, शैलेशसोबत मंदिरासमोर बसायचा आणि दिवसभर लोकांचे जोडे पॉलिश करायचा. शैलेश त्याला खायला द्यायचा आणि रात्री आपल्या छोट्याशा झोपडीत झोपायला जागा द्यायचा. मोहनला ही नवीन जीवनशैली आधीच्या तुलनेत खूप चांगली वाटायला लागली. आता त्याला भीक मागावी लागत नव्हती. तो आपल्या मेहनतीने काही कमावत होता. जरी त्याचे कमावलेले सर्व पैसे शैलेश घेत असला तरी हळूहळू शैलेश आणि मोहनचं नातं गुरु आणि शिष्यासारखं झालं. मोहन त्याचं प्रत्येक काम करत असे, जोडे पॉलिश करणं, डब्बा साफ करणं आणि कधीकधी त्याच्यासाठी बाजारातून जेवण आणणं. शैलेशही मोहनकडे आपल्या मुलासारखा बघू लागला. तो त्याला प्रेमाने ओरडायचा, शिकवायचा आणि कधीकधी त्याला हसवण्यासाठी विनोदही करत असे. मोहनला हे सगळं खूप आवडायचं. आता त्याला वाटायचं की त्याचं देखील कोणीतरी आहे जो त्याची काळजी घेतो. शैलेश त्याला लहान लहान गोष्टी शिकवायचा, लोकांशी कसं बोलावं, आदर कसा मिळवावा आणि मेहनतीने इज्जत कशी कमवायची, हे सगळं. असे 3 वर्ष गेले. आता मोहन 16 वर्षांचा झाला होता. तो बूट पॉलिश करण्यात इतका पारंगत झाला होता की लोक दूरवरून त्याच्याकडे आपले बूट चमकवायला यायचे. त्याच्या मेहनतीची सर्वत्र तारीफ होऊ लागली होती. पण एक दिवस पुन्हा एकदा मोहनच्या आयुष्यात वादळ आलं. एक सकाळी जेव्हा तो शैलेशला उठवायला गेला
त्याने पाहिलं की त्याचा श्वास थांबला होता. जो आता मोहनचा एकमेव आधार होता तो या जगातून निघून गेला. मोहनला खूप वाईट वाटलं. तो त्याच्या शेजारी बसून रडत राहिला. त्याच्या आठवणी काढत राहिला. त्याने कसं काम शिकवलं, कसं खायला दिलं आणि एक नवीन आयुष्य दिलं. पण दुःखात फार वेळ घालवायला वेळ नव्हता. मोहनने ठरवलं की शैलेश काका आता नाहीत, पण त्यांनी जे शिकवलं ते माझ्यासोबत आहे. त्याने निर्णय घेतला की आता तो स्वतः बोट पॉलिश करेल. त्याने त्याचा डब्बा, ब्रश आणि पॉलिश आपल्याकडे ठेवलं. आता तो जे पैसे मिळवायचा ते थेट त्याच्या खिशात जायचे. पहिल्यांदाच मोहनला वाटलं की तो स्वतःच्या मेहनतीने काहीतरी मिळवतो आहे. आता त्याला भीक मागण्याची गरज नव्हती. तो दिवसभर मेहनत करायचा आणि रात्री पोटभर खायचा. त्याला आता एक वेगळाच मानसिक समाधान मिळू लागलं. मोहनचं आयुष्य आता बदलू लागलं होतं. तो आता केवळ रस्त्यावरचा भिकारी नव्हता, तर एक मेहनती मुलगा होता, जो आपल्या कष्टातून स्वतःचं भविष्य घडवत होता. पण त्याला माहीत नव्हतं की ही तर फक्त सुरुवातच होती. पुढचं आयुष्य काय घेऊन येईल हे फक्त काळच सांगू शकतो. रविवारचा दिवस होता. आकाशात सूर्य प्रखर दिसत होता आणि मंदिरासमोरील रस्त्यावर गर्दी होती. मोहन आपल्या जुन्या फाटलेल्या चटईवर बसलेला होता. त्याच्यासमोर पॉलिशचा डब्बा होता. त्यात एक जुना ब्रश आणि एक मळलेला कापड होता. जोडे पॉलिश करण्यात इतका तरबेज झाला होता की लोक दूरवरून आपले जोडे घेऊन त्याच्याकडे यायचे. लोक कौतुक केल्याशिवाय राहत नसत. अरे मुला, तुझं काम तर मोठमोठ्या दुकानातल्यांपेक्षा भारी आहे, एका ग्राहकाने हसून सांगितलं. मोहनला अशी वाक्य ऐकून अभिमान वाटायचा. तो विचार करायचा, मी आता भिकारी नाही, मी माझ्या मेहनतीने पैसे कमावतो आहे. शैलेश काकांनी मला हे काम शिकवलं आणि आता मी माझ्या पायावर उभा आहे. मोहनचं आयुष्य आता आधीपेक्षा खूपच सुधारलेलं होतं. तो रोज सकाळी लवकर उठायचा, मंदिरासमोर आपली जागा पकडायचा आणि दिवसभर मन लावून काम करायचा. पण त्या रविवारी काहीतरी असं घडलं की ज्याने मोहनच्या मनाला खोलवर जखम दिली. तो आपल्या कामात मग्न होता. एका जुन्या जोड्यांवर पॉलिश करत होता. त्याचं लक्ष फक्त ब्रशवर आणि जोड्यांच्या चमकावर होतं. तेवढ्यात एक माणूस त्याच्याजवळ आला. तो माणूस चांगल्या कपड्यात होता. त्याचा कुर्ता स्वच्छ होता, पॅन्टवर एकही सुरकती नव्हती आणि चेहऱ्यावर गर्वाचा भाव होता. त्याचे जोडे चमकदार होते, पण त्यावर थोडीशी धूळ बसलेली होती. त्याने मोहनकडे पाहिलं आणि रुक्ष आवाजात म्हणाला, ए मुला, माझा बूट पॉलिश कर, लवकर कर, माझ्याकडे वेळ नाही. मोहनने काही न बोलता त्याचा बूट काढून घेतला आणि पॉलिश करायला सुरुवात केली. काकांनी त्याला शिकवलं होतं, मेहनत बोलते, शब्दांची गरज नसते. मोहनने ब्रश उचलला, बुटावरील धूळ झटकली आणि मग पॉलिश लावू लागला. तो आपल्या कामात इतका बुडून गेला होता की त्याला आजूबाजूचं काही जाणवतच नव्हतं. पण तेवढ्यात तिथे एक मुलगी आली. ती मोहनच्याच वयाची असावी, 15 किंवा 16 वर्षांची. तिचे कपडे महागडे होते. चमकदार कुर्ती, झळझळीत झुमके आणि डोक्यावर रंगीबेरंगी क्लिप्स. चेहऱ्यावर एक विचित्रसा गर्व होता. ती आपल्या वडिलांजवळ उभी राहिली. तिने मोहनकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि हसायला लागली. ती टोमणे मारत म्हणाली, पाहिलं का बाबा, हे लोक गरीब, हे कायमच गरीब राहणार. यांच्या हातात सगळं असलं तरी काहीच करू शकत नाहीत. यांना सोन्याचं भिकेचं पात्र दिलं तरीही हे मागणारच. एवढे मजबूत असूनही शिकून मोठं काही करत नाही. यांना असंच गरिबासारखंच काम करायचं असतं. तिचे शब्द मोहनच्या काळजात बाणासारखे घुसले. त्याचा ब्रश थांबला. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिचं रूप सुरेख होतं, पण डोळ्यात करुणा नव्हती. होती फक्त घृणा. हे लोक कायम गरीबच. हे शब्द मोहनच्या डोक्यात घुमत राहिले. त्याला राग आला, पण तो शांत राहिला. त्याच्या मनात आलं, ही मुलगी मला ओळखत नाही, तिला माहीत नाही मी काय भोगलंय. पण ती थांबली नाही. ती आणखी जोरात हसत म्हणाली, बाबा, यांच्यात डोकंच नाही काही मोठं करण्याचं. हे लोक फक्त असंच काम करत जगतात आणि असंच मरतात. तिचं हसणं मोहनच्या कानात काट्यासारखं टोचत होतं.
त्याला वाटलं की काहीतरी बोलावं, तिला सांगावं की ती चुकीची आहे. पण तो शांत राहिला. त्याने ब्रश अधिक जोरात रगडायला सुरुवात केली, जणू आपली सारी ताकद त्या जोड्यांवर काढतो आहे. ती मुलगी अजून काही टोमणे मारून आपल्या वडिलांसोबत हसत निघून गेली. त्या माणसाने मोहनकडे पाहिलं आणि एक शब्दही न बोलता आपल्या खिशातून काही नाणे काढून ती जमिनीवर फेकली. हे घे तुझे पैसे, तो थंड आवाजात म्हणाला, जणू मोहन माणूस नव्हे तर रस्त्यावरील कचरा होता. ती नाणी जमिनीवर विखुरली आणि उन्हात चमकू लागली. नंतर तो माणूस आणि त्याची मुलगी गर्दीत नाहीसे झाले. मोहनने त्या नाण्यांकडे पाहिलं. त्याचं मन जड झालं. त्याला वाटलं जणू कोणीतरी त्याच्या छातीत दगड ठेवला आहे. तो हळूहळू वाकला आणि ती नाणी उचलू लागला. प्रत्येक नाणं उचलताना त्याचं मन अधिकाधिक तुटत होतं. ही नाणी केवळ पैसे नव्हती, तर त्याच्या मेहनतीचा, त्याच्या इज्जतीचा अपमान करणारे चापट होते. त्याने ती नाणी आपल्या खिशात ठेवली आणि पुन्हा कामाला लागला. पण आता त्याचं मन कामात नव्हतं. त्या मुलीचे शब्द, गरीब लोक कायम गरीब, काहीच करू शकत नाहीत, त्याच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होते. मोहन विचार करू लागला, मी मेहनत करतोय, मी कुणाचा हक्क नाही घेत, तरी हे श्रीमंत लोक मला अशा नजरेने का पाहतात? त्या मुलीचा चेहरा मोहनच्या मनात एका छायाचित्रासारखा कोरला गेला होता. तिच्या तीव्र नजरा, तिचं गर्विष्ठ हसू आणि तिचे टोमणे, सगळं काही त्याच्या मनात खोलवर बसलं होतं. तो विचार करत होता, जर माझे आईवडील आज जिवंत असते, माझ्यासोबत असते, तर मी काहीतरी मोठा झालो असतो, मी एखादा मोठा अधिकारी झालो असतो, असा माणूस ज्याला पाहून लोक आदराने पाहतात. मी त्या मुलीला दाखवून दिलं असतं की मीही काही करू शकतो. मोहनच्या मनात राग आणि दुःखाचा ज्वार उसळत होता, पण त्या रागाच्या आत कुठेतरी एक नवी उमेद जागृत होत होती. त्याने मनाशी ठरवलं, मला फक्त एक संधी हवी आहे, एक संधी, आणि मी त्या मुलीला, अशा लोकांना आणि पूर्ण जगाला दाखवून देईन की मोहन काय करू शकतो. त्या दिवशी मोहनने उशिरापर्यंत काम केलं. सूर्य मावळला होता आणि मंदिराजवळची गर्दीही हळूहळू ओसरली होती. रात्रीचे 11 वाजले होते. रस्ते सुनसान झाले होते आणि थंडी वाऱ्याच्या झुळकीने मोहनच्या चेहऱ्यावर हलकीशी थंडीची झापट दिली होती. त्याने आपला सामान आवरला, ब्रश आणि पॉलिश काळजीपूर्वक ठेवले आणि आपल्या छोट्याशा झोपड्याच्या दिशेने चालू लागला. तो विचारात हरवला होता. त्या मुलीच्या बोलण्यात, तिचं हसू आणि तिच्या वडिलांनी पैसे फेकणं, हे सगळं पुन्हा पुन्हा त्याच्या मनात फिरत होतं. तो स्वतःला विचारत होता, मी खरंच आयुष्यभर गरीब राहणार का? माझं आयुष्य फक्त बूट पॉलिश करायचं आहे का? इतक्यात एक पोलिसांची जीप त्याच्या समोर थांबली. त्या जीपच्या प्रकाशाने अंधार चिरून टाकला आणि 2 पोलीस पटकन खाली उतरले. मोहन काही समजून घेईपर्यंत त्यांनी त्याच्या बाहूला पकडलं. तू आमच्याबरोबर चल, एक पोलीस खड्या आवाजात म्हणाला. मोहन घाबरला. त्याचं हृदय जोरात धडकू लागलं. मी काय केलं साहेब? त्याने घाबरत विचारलं. पण पोलिसांनी त्याचं काही ऐकलं नाही. त्यांनी त्याला जबरदस्तीने जीपमध्ये टाकलं. मोहन पुन्हा म्हणाला, साहेब, माझी चूक काय आहे? मी तर फक्त घरी चाललो होतो. पण उत्तरादाखल एका पोलिसाने त्याला जोरात ढकललं आणि म्हणाला, चुप बस, जास्त नाही बोललास तर चांगलंच होईल. पोलीस त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तिथे त्याला एका अंधाऱ्या छोट्याशा खोलीत बंद केलं. खोलीच्या भिंती घाणेरड्या होत्या. इतकी घाण आणि दुर्गंधी होती की मोहनला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. तो भिंतीला टेकून बसला. त्याचं शरीर थरथरत होतं. त्याने पुन्हा एकदा धीर करून विचारलं, साहेब, मी काय केलं? मला का पकडलं? पण उत्तरादाखल एका पोलिसाने त्याच्या गालावर जोरदार चापट मारली. चुप बस हरामखोर, तो पोलीस ओरडला. खूप प्रश्न विचारशील तर इथंच चढवून टाकू. मोहनचा चेहरा वेदनेने वाकडा झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याला रडायचं नव्हतं. त्याने दात घट्ट कुरतडले आणि गप्प बसला.
त्या रात्री पोलिसांनी त्याला पुन्हा मारलं, कधी लाथा कधी काठ्या. मोहनचं शरीर विव्हळत होतं. तो समजू शकत नव्हता की त्याचं काय चुकलं. त्याने तर दिवसभर मेहनत केली होती, बूट पॉलिश केले होते आणि आता घरी चालला होता. मग त्याला असं का मारलं जात होतं? त्याला 2 दिवस त्या अंधाऱ्या खोलीत बंद करून ठेवलं गेलं. अन्न फक्त नावापुरतं मिळालं, एक सुकट रोटी आणि थोडंसं पाणी. मोहनचं शरीर कमकुवत झालं होतं, पण त्याचा मेंदू अजूनही प्रश्न विचारत होता. मी काय चूक केलं? गरीब असणं हीच माझी चूक आहे का? 2 दिवसानंतर एक वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याला भेटण्यासाठी आला. मोहन, जो आता वेदना आणि भीतीमुळे मोडून पडला होता, त्याने पुन्हा एकदा धैर्य गोळा केलं. साहेब, मी काहीही केलं नाही. मला का पकडलं? मला का मारलं? त्याचा आवाज कमकुवत होता, पण त्यात एक प्रामाणिकपणा होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याकडे थंड नजरेने पाहिलं. जास्त प्रश्न विचारू नकोस, असं रागाने सांगितलं आणि एक जोरदार थप्पड त्याच्या गालावर बसवली. आभार मान की तुला सोडतोय. पुन्हा अशा प्रश्नांची उधळण केलीस तर कायमचा आत टाकू. जा, निघ इथून. मोहनने आपले फाटलेले कपडे नीट केले आणि पोलीस स्टेशन बाहेर निघाला. बाहेर रात्रीचा काळोख पसरला होता. त्याचं शरीर वेदनेनं थरथरत होतं आणि त्याचं मन पूर्णपणे तुटलं होतं. त्याला अजूनही कळत नव्हतं की त्याची चूक नक्की काय होती. तो विचार करत होता, कष्ट करणं गुन्हा आहे का? गरीब असणं म्हणजे गुन्हेगार होणं आहे का? त्या मुलीचे तिरस्कारपूर्ण शब्द पुन्हा त्याच्या मनात घुमू लागले. हे गरीब लोक काहीच करू शकत नाहीत. त्याला वाटू लागलं की कदाचित ती मुलगी बरोबरच होती. या जगात मोठं माणूस होणं आणि पैसा मिळवणं हेच सर्व काही आहे. त्याच्याकडे जर पैसा असता तर कदाचित पोलीस त्याच्याशी असं वागले नसते. मोहन आपल्या झोपडीत पोहोचला तेव्हा तो सरळ जमिनीवर बसला. त्याने आपल्या गुडघ्यांना छातीशी लावलं आणि डोकं खाली झुकवलं. त्याचं मन 2 वेळा तुटलं होतं. एकदा त्या मुलीच्या अपमानाने आणि दुसऱ्यांदा पोलिसांच्या मारहाणीने. त्याला आपल्या वृद्ध आईची आठवण आली, जिने त्याला प्रेमाने वाढवलं होतं. त्याला शैलेश काकांची आठवण झाली, ज्यांनी त्याला प्रामाणिकपणे कष्ट करण्याची शिकवण दिली होती. पण आता तो एकटा होता आणि जग त्याला पुन्हा पुन्हा खाली खेचत होतं. त्याच्या मनात विचार आला, मी खरंच काही करू शकत नाही का? माझं आयुष्य इतकंच आहे का? फक्त बूट पॉलिश करणं आणि लोकांचे टोमणे ऐकणं? मोहनचं मन आता तुटून गेलं होतं, पण त्याने हार मानली नाही. त्या मुलीच्या तिरस्काराने आणि पोलिसांच्या निर्दयी मारहाणीने त्याच्या आत एक आग पेटवली होती, जी त्याला थांबू देत नव्हती. त्याला माहीत होतं, जर त्याला या जगात सन्मान मिळवायचा असेल तर त्याला काहीतरी मोठं करावे लागेल. त्याने ठरवलं की तो फक्त बूट पॉलिश करणारा मुलगा राहणार नाही. तो काहीतरी असं करेल की लोक त्याला पाहून आदराने डोकं वर करतील. त्या रात्री आपल्या छोट्याशा झोपडीत बसून मोहनने एक शपथ घेतली. तो स्वतःशी म्हणाला, मी या जगाला दाखवून देईन की मोहन म्हणजे कोण आहे. मी असं काही बनेन की लोक माझ्याकडे आदराने पाहतील. त्याच्या डोळ्यात नवा तेज होता आणि त्याच्या मनात एक नवं स्वप्न. मोहनने आपलं श्रम अधिक तीव्र केलं. तो सकाळी लवकर उठायचा, मंदिरासमोर आपली जुनी चटई अंथरायचा आणि दिवसभर बूट पॉलिश करायचा. पण आता त्याचं लक्ष फक्त बूट पॉलिशवर नव्हतं. त्याने ठरवलं होतं की तो शिक्षण घेईल. त्याला आपल्या आईचे शब्द आठवत होते, मोहन, शिक्षण माणसाचं आयुष्य बदलू शकतं. जर तू शिकलास तर तुला कोणीही कमी लेखू शकत नाही. पण मोहनसाठी शिक्षण घेणं काही सोपं नव्हतं. त्याच्याकडे ना शाळा होती, ना पुस्तकं, ना शिक्षक. तरीही मोहनने हार मानली नाही. तो दिवसा बूट पॉलिश करायचा आणि रात्री सगळी दुनिया झोपल्यावर मंदिराच्या पायऱ्यांवर बसून रस्त्याच्या दिव्यांच्या उजेडात जुनी पुस्तकं वाचायचा. ही पुस्तकं त्याला दुकानातून स्वस्तात मिळायची. काही पुस्तकं इतकी जुनी असायची की त्यांची पानं फाटलेली असायची.
पण मोहनसाठी ती सोन्याहूनही अधिक मौल्यवान होती. मोहनची मेहनत पाहून मंदिराच्या आजूबाजूचे लोक चकित झाले होते. जे लोक आधी त्याला भिकारी समजायचे तेच आता त्याची स्तुती करू लागले. मंदिराजवळचा एक दुकानदार, जो मोहनला लहानपणापासून ओळखत होता, तो त्याला कधीकधी जेवण देत असे. तो म्हणायचा, मोहन, तू काहीतरी मोठं करशील, तुझी मेहनत नक्कीच फळ देईल. मोहनला अशा बोलण्याने धीर मिळायचा, पण त्याला सर्वाधिक ताकद त्या मुलीच्या टोमण्यातून मिळायची, जिचे शब्द त्याच्या मनात पुन्हा पुन्हा घुमायचे. मोहन प्रत्येक वेळी स्वतःशीच म्हणायचा, मी दाखवून देईन की मी काहीतरी करू शकतो. याच काळात मोहनची गौरवशी ओळख झाली. तो देखील मोहनसारखाच गरीब होता, पण तो एका छोट्याशा चहाच्या टपरीवर काम करत असे आणि रात्री नाईट स्कूलमध्ये शिकायला जायचा. मग एक दिवस मोहन मंदिराजवळ बसून बोट पॉलिश करत असताना गौरव तिथे चहा देण्यासाठी आला. त्याने मोहनला पाहिले आणि विचारले, अरे, तू इतकी मेहनत का करतोस? दिवसभर बूट पॉलिश करून काय मिळणार? यातून आयुष्य बदलेल का? मोहनने आपली कहाणी त्याला सांगितली, म्हाताऱ्या आईची, शैलेश काकांची आणि त्या मुलीच्या अपमानाची. गौरवने सगळं लक्षपूर्वक ऐकलं आणि मग तो हसत म्हणाला, मोहन, तू खूप मेहनती आहेस, पण तुला काहीतरी मोठं करावं लागेल. DMAची म्हणजे जिल्हाधिकाऱ्याची परीक्षा दे. DM म्हणजे या जिल्ह्याचा सर्वात ताकदवान अधिकारी. जर तू पास झालास तर कोणीही तुला कमी लेखू शकणार नाही. मोहन त्याच्या बोलण्याने विचारात पडला. त्याने विचारले, पण माझ्याकडे तर काहीच नाही, ना शाळा, ना पैसे, ना शिक्षण. मी DM कसा होणार? गौरव हसत म्हणाला, मोहन, तुझ्याकडे जिद्द आहे, हिंमत आहे, तेच पुरेसे आहे. मी तुला मार्ग दाखवतो. त्याने मोहनला खूप मदत केली. त्याने त्याला आपल्या जवळची पुस्तकं दिली आणि रात्री नाईट स्कूलमध्ये सोबत नेऊ लागला. कित्येक वेळा तो इतका थकत असे की डोळे आपोआप मिटत, पण त्या मुलीचा चेहरा आठवून तो पुन्हा पुस्तक उघडायचा. तो मनात म्हणायचा, मी तिला दाखवून देईन की मी काहीतरी करू शकतो. 10 वर्ष मोहनने हेच केलं. दिवसरात्र मेहनत आणि अभ्यास. त्याने आपली सगळी कमाई पुस्तकं आणि शिक्षणावर खर्च केली. कित्येक वेळा त्याला उपाशी झोपावं लागलं. थंडीच्या रात्री मंदिराच्या पायऱ्यांवर बसून अभ्यास करावा लागला, पण त्याने कधीही हार मानली नाही. त्याला ठाऊक होतं की जर तो थांबला तर त्या मुलीचे तिरस्कारपूर्ण शब्द खरे ठरतील. त्याला पोलिसांनी मारहाण केल्याच्या आठवणी देखील सतावत असत आणि त्या प्रत्येक आठवणी त्याला अधिक मेहनतीची प्रेरणा द्यायच्या. गौरव त्याचा खरा मित्र बनून राहिला. तो त्याला धीर द्यायचा, समजवायचा की परीक्षेची तयारी कशी करायची. तो म्हणायचा, मोहन, DMची परीक्षा सोपी नाही, पण जर तू मेहनत केलीस तर तू नक्की पास होशील. 10 वर्षानंतर मोहनला यश मिळाले. आता तो 26 वर्षांचा झाला होता. त्याने DM परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. परीक्षेचा दिवस मोहनच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस होता. तो सकाळी लवकर उठला, मंदिरात गेला आणि त्या दगडाजवळ उभा राहिला, जिथे कधीकधी त्याची आई भीक मागायची. त्याने मनातल्या मनात प्रार्थना केली, आई, काका, जर तुम्ही दोघं माझ्यासोबत असाल तर मला ही परीक्षा पास करा. त्याने त्या परीक्षेमध्ये आपली सगळी ताकद पणाला लावली. कित्येक वर्षांची मेहनत, गौरवची मदत आणि स्वतःची जिद्द, सगळं काही त्याने त्या परीक्षेसाठी झोकून दिलं. जेव्हा निकाल आला तेव्हा मोहनचं नाव यादीत होतं. तो पास झाला होता. मोहनच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो आनंदाने ओरडला, मी करून दाखवलं, मी DM झालो. त्या रात्री तो थेट गौरवकडे गेला आणि त्याला मिठी मारून रडू लागला. तो हसत म्हणाला, मी तुला सांगितलं नव्हतं का मोहन, तू काहीतरी मोठं करणार आहेस. आज तू ते सिद्ध केलं आहेस. मोहनने गौरवचा हात पकडला आणि म्हणाला, हे सगळं तुझ्यामुळेच शक्य झालं. तू मला दिशा दाखवलीस. त्याने हसून उत्तर दिलं, नाही मोहन, हे तुझ्या मेहनतीचं फळ आहे. तू स्वतःचीच जिंदगी बदलून टाकलीस. मोहनच्या या यशाची बातमी संपूर्ण परिसरात पसरली.
जिथं तो पूर्वी मंदिरासमोर बूट चमकवायचा, तिथल्या लोकांनी आता त्याच्याकडे सन्मानाने बघायला सुरुवात केली. जे लोक पूर्वी त्याला भिकारी समजायचे, तेच आता त्याची प्रशंसा करायला लागले. मंदिराचा पुजारी, जो मोहनला लहानपणापासून ओळखत होता, त्यानं त्याला बोलावून सांगितलं, मोहन बेटा, तुझे पाऊल उचललं आहेस ते फार मोठं आहे. तू हे सिद्ध केलं की मेहनत आणि धैर्याच्या जोरावर काहीही शक्य आहे. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. पुजाऱ्याने त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाला, तू या मंदिराचं नाव उज्ज्वल केलं आहेस. काही लोक मोहनची मदत करण्यासाठी पुढे आले. कुणी त्याला पैसे दिले, कुणी कपडे तर कुणी जेवण. एका दुकानदाराने तर त्याला नवीन कुर्ता पायजमा दिला, जेणेकरून तो DM सारखा दिसावा. हे सगळं पाहून मोहनला समाधान वाटलं. त्याला असं वाटू लागलं की तो आता एकटा नाही. जेव्हा मोहन DM होऊन आपल्या जुन्या घरी परत आला, तेव्हा त्याला एक वेगळाच अभिमान वाटत होता. तेच घर होतं जिथे तो शैलेश काकांसोबत राहत होता. त्यांच्या मृत्यूनंतर ते घर मोहनचंच झालं होतं. हीच ती जागा होती जिथून त्यानं आपल्या जीवनाची सुरुवात केली होती. इथंच त्यानं आपल्या मेहनतीनं आयुष्य बदललं होतं. आणि आता तोच मोहन त्या घरात DM म्हणून बसला होता. त्याने नवीन कपडे घातले होते, पांढरा कुर्ता पायजमा, जो पुजाऱ्याने दिला होता. त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती आणि डोळ्यात आत्मविश्वास. तो खिडकीजवळ बसून रस्त्याकडे पाहत होता. त्याला आपले जुने दिवस आठवत होते, जेव्हा तो रस्त्यावर भटकायचा, जेव्हा म्हातारी आई त्याला कुशीत घेऊन भीक मागायची, जेव्हा काका त्याला बूट पॉलिश करणं शिकवायचे. कुठे मी रस्त्यावर भीक मागणारा आणि कुठे आज मी DM. मोहन मनात विचार करू लागला. त्याचे डोळे पुन्हा भरून आले. त्याला म्हाताऱ्या आईची आठवण आली, जिनं त्याला आपल्या पोटच्या लेकरासारखं वाढवलं होतं. त्याला काकांची आठवण आली, ज्यांनी त्याला मेहनतीचं महत्त्व शिकवलं. आणि मग त्याला त्या मुलीची आठवण झाली, जिने त्याची थट्टा केली होती. ती मुलगी जर आज मला बघेल तर तिला विश्वासच बसणार नाही की तोच बूट पॉलिश करणारा मुलगा आज DM झालाय. मोहनच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मित हास्य उमटली. तेव्हाच त्याला म्हाताऱ्या आईचं एक वाक्य आठवलं, मोहन, हे छोटंसं खोकं तुझं आहे, त्याची काळजी घे. यात सगळं काही आहे. ते एक जुने लाकडी खोके होते, इतका लहान की कुणीही ते सहज उचलू शकेल. जेव्हा म्हाताऱ्या आईचं निधन झालं, तेव्हा मोहनने तो बॉक्स स्वतःजवळ ठेवला होता. जेव्हा तो शैलेश काकांबरोबर राहायला गेला, तेव्हा त्याने बॉक्स त्या घरात एका कोपऱ्यात ठेवला होता. कित्येक वर्ष त्याने त्या बॉक्सकडे लक्षही दिलं नाही. पण आज जेव्हा तो आपल्या घरात शांतपणे बसलेला होता, तेव्हा त्याला त्या बॉक्सची आठवण झाली. मोहनच्या मनात विचार आला, मी एवढा मोठा माणूस झालो तरी अजून हा बॉक्स उघडून बघितलाही नाही. शेवटी यात आहे तरी काय? त्याने त्या कोपऱ्याकडे पाहिलं जिथं तो होता. तो धुळेने झाकलेला होता. मोहनने तो उचलला, त्यावरील धूळ झटकली आणि उघडायचा प्रयत्न केला. त्याचं कुलूप गंजलेलं होतं. मोहनने हलक्या हाताने ढकललं आणि बॉक्स उघडला. आता काही जुने फोटो होते आणि एक वाकलेलं पत्र. मोहनने आधी फोटो पाहिले. त्यात एक पुरुष आणि एक स्त्री होती. पुरुष छान कपड्यांमध्ये होता आणि स्त्रीने साधी साडी नेसलेली होती. त्यांच्या चेहऱ्यांमध्ये काही ओळखीचा भास होत होता, पण तरीही पूर्ण ओळख वाटत नव्हती. काहीतरी आपलेपण मात्र जाणवत होतं. मोहनने ते पत्र उचललं आणि वाचायला सुरुवात केली. ते पत्र म्हाताऱ्या आईच्या अक्षरात होतं. त्यात लिहिलं होतं, माझ्या प्रिय मोहन, जेव्हा तू हे पत्र वाचशील तेव्हा कदाचित मी या जगात नसेन. हा बॉक्स मी तुला म्हणूनच दिला आहे, कारण यात तुझ्या आयुष्याचं खरं सत्य दडलं आहे. या फोटोंमध्ये जे लोक आहेत ते तुझे खरे आईवडील आहेत. तुझ्या वडिलांनी 2 लग्न केली होती. खरं सांगायचं तर त्यांनी तुझ्या आईशी खरं लग्न केलं नव्हतं. तो एक फार मोठा श्रीमंत माणूस होता आणि तुझी आई एक गरीब घरातील साधी मुलगी होती. त्याने तुझ्या आईला प्रेमाचं वचन दिलं, पण जेव्हा त्याला समजलं की ती तुला जन्म देणार आहे, तेव्हा त्याने तिला धोका दिला. तुझी आई रस्त्यावर फिरली आणि तुला वाढवण्यासाठी खूप त्रास सोसला. जेव्हा तू 3 वर्षाचा होतास
तेव्हा तिचा शेवटचा क्षण आला. तिने तुला आणि हा बॉक्स माझ्या स्वाधीन केला. तिने सांगितलं की जेव्हा तू मोठा होशील तेव्हा मी तुला सत्य सांगावं. पण मला वाटत नाही मी तेव्हापर्यंत जगेन. म्हणून मी हे पत्र लिहित आहे. मोहन, तुझा वडील अजूनही जिवंत आहे. त्याचं नाव आहे जयेश खुराना. तो या शहरात राहतो आणि एक मोठा श्रीमंत व्यापारी आहे. तुझी आई तुला माझ्यापर्यंत पोहोचवून गेली आणि मी तुला माझ्या मुलासारखं वाढवलं. माफ कर जर मी तुला जास्त काही देऊ शकले नाही, पण हे नीट सांभाळ. तुझी म्हातारी आई. मोहनचे हात थरथरू लागले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो पत्र पुन्हा पुन्हा वाचू लागला. जणू त्याला विश्वासच बसत नव्हता. जयेश खुराना माझा बाप. त्याच्या मनात विचार आला. त्याला आपल्या आईचा सारा त्रास आठवू लागला. ती रस्त्यावर भटकत होती. त्याला पोटभर जेवण देण्यासाठी लढत होती. त्याला म्हाताऱ्या आईची आठवण आली, जिला त्याने आईचं स्थान दिलं होतं. मोहनच्या मनात दुःखाचं वादळ उठलं, पण त्याचबरोबर एक नवा निश्चयही जागा झाला. मी माझ्या बापाला शोधून काढेन, त्याने ठरवलं. ज्याने माझ्या आईला फसवलं त्याला मी दाखवून देईल की त्याचाच मुलगा आज DM झालाय. मोहन आपल्या ऑफिसमध्ये बसून जयेश खुरानाची माहिती गोळा करू लागला. त्याला समजलं की तो शहरातला एक मोठा व्यापारी आहे आणि त्याचं भलं मोठं घर शहरातल्या सगळ्यात श्रीमंत भागात आहे. मोहनच्या अंगात राग उसळला. हा तोच माणूस आहे ज्यामुळे मी रस्त्यावर भीक मागत होतो. त्याने मनात विचार केला. त्याचं दुःख आणि राग आता उफाळून येत होता. त्याने ऑफिसमधून काही पोलीस अधिकाऱ्यांना बोलावलं आणि सांगितलं, माझ्यासोबत चला. आज एक जुना हिशोब चुकता करायचा आहे. मोहनने एक प्रकारची फौज उभी करून जयेश खुरानाच्या घराकडे कूच केलं. त्याच्या मनात राग आणि वेदना भरलेली होती. त्याला त्या माणसाला सामोरं जायचं होतं ज्याने त्याच्या आईला एकटं सोडलं होतं. जेव्हा तो त्याच्या मोठ्या बंगल्यासमोर पोहोचला तेव्हा त्याचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. बंगला इतका मोठा होता की मोहनला त्याच्या लहानशा झोपडीची आठवण आली. त्याच्या मनात आलं, माझ्या आईला या माणसाने रस्त्यावर टाकून दिलं आणि स्वतःही इथे ऐशारामात राहत आहे. मोहनने खोल श्वास घेतला आणि बंगल्याच्या गेटवर दस्तक दिली. गेटवर उभ्या असलेल्या नोकराने मोहनकडे पाहिलं आणि विचारलं, तुम्ही कोण आहात? मोहनने अभिमानाने उत्तर दिलं, मी DM मोहन आहे. मला जयेश खुरानांना भेटायचं आहे. नोकराने पटकन गेट उघडलं आणि मोहनला आत घेऊन आला. बंगल्याच्या हॉल आरशांनी आणि झगमगाट फर्निचरने भरलेला होता. मोहनने असं घर याआधी कधीच पाहिलं नव्हतं. तेवढ्यात एक इसम हॉलमध्ये आला. मोहनने त्याच्याकडे पाहिलं आणि एक क्षणभर त्याचं हृदय थांबून गेलं. तो हाच माणूस होता ज्याला त्याने मंदिराबाहेर बूट पॉलिश करताना पाहिलं होतं. तोच इसम होता ज्याच्यासोबत ती मुलगी होती जिने मोहनचा अपमान केला होता. मोहनचा सारा देह थरथरू लागला. त्याचं तोंड कोरडं पडून घाम फुटू लागला. हा माझा बाप आहे, त्याने मनात म्हटलं. हा तोच माणूस आहे जो त्या दिवशी माझ्यासमोर होता आणि मी त्याला ओळखलंही नाही. मोहनला त्याचं संपूर्ण बालपण आठवलं. वृद्ध आईची कुशी, रस्त्यावरची भटकंती, शैलेश काकांचं मार्गदर्शन आणि ती मुलगी जी कदाचित त्याची सावत्र बहीण होती. मोहनचा राग आता सीमा ओलांडून गेला होता. त्याने रागाने जयेश खुरानाकडे पाहिलं आणि विचारलं, तुमचं नाव जयेश खुराना आहे? त्याने होकारार्थी मान हलवली, पण त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट होतं. मोहनने पोलिसांना बाहेर थांबायला सांगितलं आणि त्याला एक कोपऱ्यात घेऊन गेला. थंड पण कडक आवाजात मोहन म्हणाला, मी मोहन आहे, त्या मुलीचा मुलगा जिच्याशी तू प्रेम केलं होतंस आणि नंतर धोका दिलास. माझ्या आईला तू रस्त्यावर टाकून दिलंस. तिला मृत्यूपर्यंत झगडावं लागलं आणि मी तुझा मुलगा रस्त्यावर भीक मागत राहिलो. जयेश खुरानाचा चेहरा फिकट पडला. तो सुन्न झाला. त्याच्या डोळ्यात भीती आणि पश्चाताप दिसत होता. तो काहीही बोलू शकत नव्हता. मोहनने अधिक कठोरपणे म्हणाला, तू माझ्या आईला जो त्रास दिला
तो मी कधीच विसरणार नाही. तो हळूहळू बोलायला लागला. त्याचा आवाज थरथरत होता. मोहन, मला माफ कर. मी खूप मोठी चूक केली आहे. त्या काळी माझे वडील म्हणजे तुझे आजोबा जिवंत होते. ते खूप कठोर होते. त्यांना जातपात खूप महत्त्वाची वाटायची. तुझी आई आमच्या जातीची नव्हती, ती खालच्या जातीची होती. मी तिच्यावर प्रेम केलं होतं, पण माझ्या वडिलांसमोर मी गप्प राहिलो. मी दुर्बल होतो. मी तुझ्या आईला सोडलं. मला माफ कर. जयेश खुरानाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो रडत म्हणाला, मला माहीत नव्हतं की तू इतका मोठा होशील. मला माहीत नव्हतं की तू माझा मुलगा आहेस. मोहनने त्याचं बोलणं शांतपणे ऐकलं, पण त्याच्या मनातला राग काही संपत नव्हता. त्याच्या मनात आलं, हा माणूस माझ्या आईला टाकून देऊन स्वतःचे ऐषारामी जीवन जगत राहिला आणि मी मात्र रस्त्यावर जगण्यासाठी झगडलो. पण त्याच वेळी त्याला आपल्या वडिलांची बाजूही समजायला लागली. तो एक कमजोर माणूस होता, जो आपल्या वडिलांच्या भीतीने आपल्या प्रेमिकेला सोडून गेला होता. मोहनचं मन आता राग आणि दुःख यांच्यामध्ये झुलत होतं. त्याने शेवटचं एकदा पाहिलं आणि म्हणाला, तुम्ही माझ्या आईला धोका दिला. तुम्ही मला रस्त्यावर मरायला सोडलं. मी तुम्हाला माफ करू शकत नाही. एवढं बोलून मोहन तिथून निघून गेला. मोहन पुन्हा आपल्या कार्यालयात परतला. आपल्या खुर्चीवर बसून तो खोल विचारात गढून गेला. एका बाजूला त्याच्या आईचं दुःख त्याच्या मनात आलं, जी त्याला जन्म देऊनही आयुष्यभर दरदर भटकत राहिली. दुसऱ्या बाजूला त्याला आपल्या बापाची झालेली मजबुरी देखील समजत होती. तो विचार करू लागला, जर माझी आई जिवंत असती तर ती मला DM बनलेलं पाहून किती आनंदी झाली असती. कदाचित ती आज कुठेतरी वरून मला पाहत असेल. मोहनचं मन खूप हळवं झालं होतं. त्याला समजत नव्हतं की आता पुढे काय करावं. वडिलांना शिक्षा देणं त्याच्यासाठी अगदी सोपं होतं. तो एक जिल्हाधिकारी होता. त्याच्याकडे सत्ता होती. पण शिक्षा देऊन त्याच्या आईचं दुःख कमी होणार होतं का? काही दिवसांनी मोहनने एक निर्णय घेतला की तो आपल्या आईच्या आत्म्याच्या शांतीसाठी काहीतरी करेल. तो त्या मंदिरात गेला जिथे तो लहानपणी बूट पॉलिश करायचा. त्याने पुजाऱ्याशी बोलून आपल्या आईच्या आत्म्याच्या शांतीसाठी एक पूजा ठेवली. मंदिरात बसून जेव्हा पुजारी मंत्र म्हणत होता, तेव्हा मोहनने डोळे मिटले होते. त्याच्या मनात त्याच्या आईचा चेहरा स्पष्ट दिसत होता. तोच चेहरा जो त्याने आपल्या म्हाताऱ्या आईच्या जुन्या पेटीत ठेवलेल्या फोटोमध्ये पाहिला होता. त्याने मनातच म्हटलं, आई, मी तुझं नाव उज्ज्वल केलं. मी दाखवून दिलं की तुझा मुलगा काहीतरी करू शकतो. तू जिथे कुठे असशील मला आशीर्वाद दे. पूजेनंतर मोहनने आपलं जीवन नव्याने सुरू केलं. तो आता आपल्या कामात पूर्ण मन लावून झोकून देऊन काम करू लागला. तो गरिबांना मदत करायचा. रस्त्यांवर भटकणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करायचा, जेणेकरून त्यांना आपल्यासारखं दुःख सहन करावं लागू नये. मोहनने आपल्या रागाला बाजूला ठेवलं. त्याने ठरवलं की तो आपल्या आईच्या आठवणी मनात जपून ठेवेल आणि आपलं आयुष्य चांगल्या कार्यांनी भरून टाकेल. तो आता फक्त एक DM नव्हता. तो असा माणूस होता जो रस्त्यांवरून उचलला गेला आणि आकाशाला स्पर्श करून गेला. तर मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची ही कथा नक्कीच आवडली असेल. जर कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कृपया व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.